अत्यंत चटकदार असं आपलं कच्च्या कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. तोंडाला पाणी सुटत आहे कच्च्या कैरीचं. बघा, छान, वॉव, खूप सुंदर असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तर इथे कच्च्या कैऱ्या मी आणलेल्या आणि खूप छान असं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी 6 कैऱ्या घेतलेल्या आहेत, कोवळ्या कैऱ्या आहेत. इथे मी कैरीचं लोणचं तयार करत आहे. तर इथे बघू शकता, ह्या कोवळ्या कैऱ्या आहेत. आपण लगेचच खाण्यासाठी हा लोणचं तयार करत आहोत. जे आपण टिकवून ठेवण्यासाठी जे लोणचं करतो त्याला बाट झालेला असतो आणि पक्के आंबे झालेले असतात. तर आपण हे कोवळे लगेचच म्हणजे उद्यासुद्धा आपण खायला सुरुवात करू शकतो असं चटपटीत लोणचं तयार करणार आहोत. तर इथे मी सर्व आंबे कापून घेते. त्या अगोदर असे आंब्याचे बघा देठ काढून घ्यायचे आहेत, कारण त्याला चीक आलेला असतो. हे पूर्णपणे असं काढून घ्यायचं आहे. छान हे छोटे तोतापुरी आंबे आहेत. हे बघा, बघू शकता, छान कोळी झालेली आहे आंब्यामध्ये. हे बघा, बघू शकता, अशी कोळी झालेली आहे. अगदी कोवळी कैरी आहे आणि ही तोतापुरी आंब्याचे छोटे आंबे आहेत. तर असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आंबे कापताना पूर्ण धुवून आणि स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत. ओलसरपणा अजिबात नको आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व आंबे कापून घेणार आहोत. इथे आपले सर्व आंबे कापून झालेले आहेत, एकसारखे असे बघू शकता. इथे आपण हळद आणि मीठ अगोदरच लावणार नाही आहेत. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 4-5 मिरीचे दाणे, 4-5 लवंगा, 2-3 दालचिनीचे तुकडे, 1 मोठा चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी टाकून घेतलं. आपण हे साहित्य सर्व लोणच्यासाठी टाकणार आहोत, त्याने टेस्ट छान येते. हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहेत, साधारण भाजून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व साहित्य छानपैकी भाजून घेतलं आणि एका ताटलीमध्ये काढून घेतलं. इथे ताटलीमध्ये थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये मी 1 चमचा मेथीचे दाणे टाकून घेतले. गरम असतानाच ते मेथीचे दाणे पण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं ते सुद्धा मिक्सरमध्ये टाकून घेते आणि छानपैकी असं जाडसर पावडर तयार करणार आहोत. इथे मी मिक्सरला जाडसर वाटून घेते. इथे बघू शकता, जाडसर पावडर तयार झालेली आहे. तर इथे मी ताटलीमध्ये पावडर काढून घेतली आणि इथे गॅसवर मी छोट्या पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. इथे मी मोहरीचे दाणे 4-5 टाकून बघते की तेल तापलं आहे की नाही ते. तर इथे मोहरीचे दाणे 2-3 टाकले आणि ते छान आपलं तेल तापलेलं आहे. तर ते तेल नॉर्मल टेम्परेचरवर आपण आणणार आहोत. तोपर्यंत मिक्सरमध्ये वाटलेल्या साहित्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेतली, मिरची पावडर 1 मोठा चमचा घेतला आणि सेंधा मीठ 2 मोठे चमचे. हे सर्व साहित्य एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 मोठा चमचा मी हिंग टाकून घेणार आहे. इथे आपलं सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आणि इथे मी त्यामध्ये हिंग टाकून घेते. 1 चमचा चांगलं हिंग, कारण हिंगाने
छानपैकी लोणच्याला चव येते। इथे सर्व साहित्य मी घेते आणि सर्व साहित्य एकसारखं करून घ्यायचं आहे आणि ते नॉर्मल टेम्परेचरवर तेल तापलेलं होतं। सर्व मसाल्यांना मी छानपैकी फोडणी दिली। तर इथे छान मसाले यांना फोडणी बसलेली आहे आणि कैरी छानपैकी आपलं चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे। खूप छान असा वास येतो आहे आणि मसालासुद्धा खूप सुंदर झालेला आहे। तर इथे बघू शकता छान अशा कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे। तर इथे मी कैरी एक फोड खाऊन बघते। खूप छान टेस्ट आलेली आहे, खूप सुंदर असे चव आलेले आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असं चटपटीत आपलं लोणचं तयार झालेलं आहे। आणि इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे, छान अशी सुकून घेतलेली आहे आणि बरणीमध्ये लोणचं भरून ठेवणार आहे। 10 ते 12 दिवसासाठी लोणचं आपण वापरू शकतो, कारण हे कच्च्या कैरीचं लोणचं आहे। इथे बरणीमध्ये मी भरून ठेवते आणि सर्व लोणचं भरून ठेवणार आहे आणि हा बरणी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण कच्ची कैरी बाहेर राहत नाही, बुरशी येऊ शकते। तर इथे आपलं लोणचं छानपैकी तयार झाले। मी बरणीत भरते तोपर्यंत इथे चटपटीत असं छान बरणीत भरेपर्यंत लोणचं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तोपर्यंत बाय बाय।